आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। अभिनेता सलमान खानच्या वांद्र्यामधल्या घराबाहेर गोळीबार, 2 अज्ञातांकडून गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास 4 ते 5 राऊंड गोळीबार। राज्य सरकार सलमान खानला अतिरिक्त सुरक्षा देणार, सलमानच्या घराबाहेरील गोळीबाराच्या घटनेची सरकारकडून दखल, मुख्यमंत्री शिंदेंची सलमान खानसोबत फोनवरून चर्चा। सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू, योग्य माहिती मिळाल्यानंतर माहिती दिली जाईल, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। सलमान खानच्या घरावरील गोळीबाराचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर, गोळीबार करणाऱ्यांकडून ओळख लपवण्यासाठी हेल्मेटचा वापर। बिश्नोई गँगकडून सलमान खानला वारंवार धमक्या, पत्र आणि ईमेलच्या माध्यमातून बिश्नोई गँगकडून धमक्या आल्याचं समोर, तर पोलिसांकडून या धमक्यांच्या अनुषंगानं तपास सुरू असल्याची माहिती। मुंबईसह महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था पूर्ण उद्ध्वस्त, गृहमंत्र्यांचं फक्त विरोधकांवर गुन्हा दाखल करण्याचं काम, सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर राऊतांचा सरकारवर निशाणा। अबकी बार गोळीबार सरकार, कोयता गँग आणि गोळीबार हे गृह खात्याचं अपयश, सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका। तुमचं मविया सरकार अबकी बार वसुली सरकार होतं का, सुप्रिया सुळेंच्या टीकेवर नितेश राणेंचं प्रत्युत्तर। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था रसातळाला, गृहमंत्र्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेकडेही लक्ष द्यावं, सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबारावरून अनिल देशमुखांची देवेंद्र फडणवीसांवर टीका। जयंत पाटील अतिशय निराश, जयंत पाटलांचं बोलणं मनावर घेऊ नका, जयंत पाटलांच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर, भाजपा घटना बदलण्याचं स्वप्न पाहतायत, जयंत पाटलांचं वक्तव्य। वन नेशन वन इलेक्शनचा विचार घेऊन पुढे जाणार, भाजप समान नागरी कायद्याला आवश्यक समजतो, मोदींकडून आगामी काळातील अजेंडा सेट। हजारो कोटींचे घोटाळे आता बंद झाले, भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार, मोदींचा इशारा। मोदी गॅरंटीमध्ये 24 कॅरेट सोनं, आम्ही देशाला दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण केली, राजनाथ सिंह यांच्याकडून मोदींचं कौतुक। नवी दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, अमित शहा, राजनाथ सिंह आणि जेपी नड्डाही उपस्थित। पूर्ण देशाला भाजपच्या संकल्प पत्राची प्रतीक्षा असते, भाजपने आतापर्यंत दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण केली आहेत, भाजपच्या संकल्प पत्रामध्ये युवा भारताच्या आकांक्षेचं प्रतिबिंब, मोदींचं वक्तव्य। भारतीयांचं जीवनमान उंचावण्याकडे आमचा फोकस, गरिबांसाठी 3 कोटी घरं बांधण्याचा संकल्प, घराघरापर्यंत पाईपलाईननं गॅस पोहोचवणार, कोट्यवधी लोकांचं वीज बिल शून्य करण्यासाठी काम करणार, मोदींचं भारतीयांना आश्वासन। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनप्रमाणे उत्तर दक्षिण पूर्व भारतातही बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू करणार, तर डिजिटल क्षेत्राच्या विकासासाठी 5Gचा विस्तार करणार, मोदींचं आश्वासन। छत्रपती संभाजीनगरची उमेदवारी आजच जाहीर करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे आग्रह करणार, शिंदेगडाचे आमदार संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। नाशिक लोकसभेची जागा शिंदेगडाकडेच असणार, नाशिकची जागा शिवसेनेच्या हक्काची, दादा भुसेंचा नाशिकच्या जागेवर दावा। अधिकृत घोषणा होईपर्यंत प्रत्येक पक्षाला जागा मागण्याचा अधिकार, नाशिकच्या जागेवर मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया। ज्या उमेदवारांकडून मागणी होईल त्या ठिकाणी सभा घेतली जाईल, उद्या होणाऱ्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय घेणार, महायुतीच्या सभांसंदर्भात बाळा नांदगावकरांची माहिती। आज माढ्यासह सोलापूरच्या राजकारणाचं समीकरण बदलणार, मोहितेच्या शिवरत्न बंगल्यावर शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहितेंची एकत्र बैठक, धैर्यशील मोहितेंचा आज शरद पवार गटामध्ये प्रवेश होणार। रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्येच राहणार, रणजितसिंह मोहिते आमदारकीचा राजीनामा देणार नाहीत, सूत्रांची माहिती। अजित पवार गटाला आणखीन एक धक्का बसण्याची शक्यता, संजीवराजे निंबाळकर आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। संजीवराजे निंबाळकर रामराजे निंबाळकरांचे पुतणे। माळशिरसचे भाजपा नेते उत्तम जानकर नाराज असल्याची माहिती, म्हाड्यामध्ये धैर्यशील मोहितेंना उत्तम जानकर समर्थन देण्याची शक्यता, फडणवीस उत्तम जानकरांना भेटून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार। माढा लोकसभेमध्ये तुतारीची हवा चालेल, जयसिंह मोहिते पाटलांना विश्वास, जयसिंह मोहिते पाटील हे धैर्यशील मोहिते पाटलांचे काका। लोकसभा निवडणूक आता फक्त निवडणूक नाही तर चळवळ, लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही सर्व एकत्र, अकलूजमधील आजच्या स्नेहभोजनावर प्रणिती शिंदेंची प्रतिक्रिया। भाजपचे माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि शेखर गोरेंमध्ये बंद दाराआड चर्चा, साताऱ्याच्या दहिवडीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये रात्री भेटीची माहिती। मुख्यमंत्री शिंदेंकडून रात्री उशिरा जयसिंगपूरमध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांची भेट, बैठकीच्या वेळेला खासदार धैर्यशील माने यांची हजेरी। ही निवडणूक नात्यांची नाही, वैचारिक विषयावरची आहे, शरद पवारांवर विचारलेल्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचं उत्तर। घरातला आणि बाहेरचा उल्लेख करणं निश्चितच दुर्दैवी, लेक आणि सुनेमध्ये काहीच फरक नसतो, राजकारण एका बाजूला आणि कुटुंब एका बाजूला ठेवावं,
आदिती तटकरेंची शरद पवारांवर टीका. तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की नटसम्राट खासदार पाहिजे? हडपसरमधील माहितीच्या मेळाव्यातून अजित पवारांची अमोल कोल्हेंवर निशाणा. कामं मी करायची, निवडून कोल्हेंना द्यायचं. कोल्हेंनी जाहीरनाम्यानुसार एकही काम केलेले नाही. पुणे मार्केट यार्डामधल्या कर्मचाऱ्यांची आढळराव पाटलांकडून कानउघडणी. पुणे जिल्ह्यामधल्या महायुतीच्या तिन्ही उमेदवारांचा आज एकत्रित प्रचार. मार्केट यार्डमध्ये सुनेत्रा पवार, मुरलीधर मोहोळ, शिवाजीराव आढळराव पाटील एकत्रित प्रचार करणार. राज ठाकरेंची मनसे नेत्यांसोबतची आजची बैठक रद्द. आजची बैठक उद्या होण्याची शक्यता. मनसेच्या समन्वय समिती संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. नारायण राणेंकडून 4 उमेदवारी अर्जांची खरेदी. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये महायुतीकडून अद्याप कोणालाही उमेदवारी जाहीर नाही, तर नारायण राणेंकडून प्रचाराचा धडाकाही सुरू. नारायण राणेंची उमेदवारी अजूनही जाहीर नाही. सर्वे विरोधात असल्यानं राणेंना उमेदवारी मिळत नाही. वैभव नाईकांचा नारायण राणेंना टोला. सांगलीतून काँग्रेसचे विशाल पाटील अपक्ष अर्ज भरण्याची शक्यता. 16 एप्रिलपर्यंत काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची प्रतीक्षा करणार. 16 तारखेलाच विशाल पाटील भव्य रॅली काढत शक्तीप्रदर्शन करणार. सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी अभिनेते सुनील शेट्टीचा रोड शोला नागरिकांचा प्रतिसाद. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भाजपच्या प्रचारासाठी आणखी सेलिब्रिटी मैदानामध्ये उतरण्याची शक्यता. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची ठाकरे गटाच्या नेतेपदी निवड. सामनातून दानवेंची नेतेपदी निवड झाल्याची घोषणा. किडनीत शिंदे गट आणि लिव्हरमध्ये मनसेला टाका. शरीरात सगळे पक्ष गेले की कोणत्याही पक्षामध्ये जायला मोकळे. अर्चना पाटलांच्या आमच्या रक्तात राष्ट्रवादी आणि हृदयात भाजप या वक्तव्याला ओमराजे निंबाळकरांचा टोला.